नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कवडे सर, बंकट स्वामी महाविद्यालय बीड. आपण पाहत आहोत पेपर सेकंड ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंग. विद्यार्थी मित्रांनो, या ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपण प्रकरण 3वरती होतो, सिंगल एंट्री सिस्टीम किंवा एकेरी नोंद पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, या एकेरी नोंद पद्धतीमध्ये आपण जवळपास पाठीमागं 6 प्रॅक्टिकल उदाहरणं पाहिलेली आहेत. आज आपण 7व्या उदाहरणाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुरू केला होता आणि तो प्रॅक्टिकल दिशा आणि निशा या 2 भागीदारी संस्थेचं काम करणाऱ्या पार्टनरच्या बाबतीमध्ये होतं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एकल व्यापारी किंवा भागीदारी संस्था यांच्या बाबतीमध्ये आपण काय करतो, ही एक नोंद पद्धती वापरली जाते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ज्या मोठ्या फर्म्स असतात किंवा सार्वजनिक उपक्रम किंवा कंपन्या असतात, त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सिंगल एंट्री सिस्टीम वापरले जात नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एकल व्यापार याचा अर्थ एकच व्यक्ती जो काही व्यापार करतो त्या व्यापाराच्या उलाढालीला आपण किंवा त्या ठिकाणी जो बिझनेस चालतो त्या बिझनेसला आपण काय म्हणतो, एकल व्यापार किंवा एकल व्यापारी असं म्हणतो. या एकल व्यापाऱ्याकडे वेळ, पैसा आणि श्रम या सगळ्या बाबीची कमतरता असल्यामुळे तो काय करतो, साधी आणि सोपी सरळ पद्धती जी जुनी आलेली चालत त्याच एक नोंद पद्धतीने हिशोब ठेवण्याचं काम करत असतो. आणि त्याच्या आधारे आपण बरेचसे प्रॅक्टिकल उदाहरणं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, त्याचा हिशोब किंवा वार्षिक हिशोब तो कसा पूर्ण करतो याचा अभ्यास या ठिकाणी आपण करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कालच्या 6 नंबरच्या उदाहरणामध्ये आणि आजच्या या 7 नंबरच्या प्रॅक्टिकलमध्ये देखील या ठिकाणी तशाच प्रकारचा उद्देश ठेवून भागीदारी संस्था म्हणजे कमीत कमी 2 व्यक्तीने चालवलेला मालकीचा व्यवसाय, अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये कमीत कमी किती व्यक्ती पार्टनर असतात किंवा भागीदार असतात, 2, आणि कमीत कमी 2 भागीदारांच्या व्यवसायाचा या ठिकाणी एक नोंद पद्धतीने हिशोब कसा ठेवला जाईल याविषयीची चर्चा आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील केली. विद्यार्थी मित्रांनो, आपण घेतलेले हे जे उदाहरण आहे, या उदाहरणामध्ये दिशा आणि निशा या 3 जसे 2 या प्रमाणात नफा तोटा विभागणी भागीदार आहेत. म्हणजे व्यवसायामध्ये 2 गोष्टी घडत असतात विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या? एक तर नफा होतो किंवा दुसरा काय होत असतो, तोटा. आणि ह्या 2च गोष्टी सतत चालत असतात. आणि नफ्याला उद्देश ठेवून किंवा नफ्याचा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक बिझनेसमॅन किंवा व्यक्ती काय करत असते, या ठिकाणी व्यवसाय किंवा उपक्रम चालवत असतात. आणि या व्यवसायामध्ये ज्यावेळेस एकापेक्षा जास्त व्यक्ती कार्यरत होतात किंवा मालकीचा या ठिकाणी सहभाग नोंदवतात, त्यावेळेस मालकीच्या सहभागासाठी त्यांचं नफा तोट्याचं प्रमाण ठरलेलं असतं. या ठिकाणी ह्या दिशा आणि निशा या 2 महिलांनी जो चालवलेला व्यवसाय किंवा उद्योग आहे त्यामध्ये त्यांचं नफा तोट्याचं प्रमाण काय दाखवलं आहे विद्यार्थी मित्रांनो, 3 जसे 2. काय? 3 जसे 2 या प्रमाणामध्ये त्या काय करतात, नफा झाला तरी वाटून घेतात आणि तोटा झाला तरी सहन करावं लागेल. एकीला 3 आणि दुसऱ्याला 2 असं प्रमाण आहे. म्हणजे या ठिकाणी 5 रुपये जर नफा झाला तर हा 5 रुपये कसा वाटला जाईल, या ठिकाणी दिशाला 3 रुपये मिळतील आणि निशाला 2 रुपये मिळतील. अशा पद्धतीचा हा जो रेशो आहे किंवा प्रमाण आहे, या प्रमाणामध्ये त्यांचं नफा तोटा नुकसानीचं किंवा फायद्याचं या ठिकाणी वाटपाचं प्रमाण आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय काम केलं होतं, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नामधली जी माहिती आहे, काय या प्रश्नाचा जो तपशील आहे, या तपशिलाच्या आधारे म्हणजे मालमत्ता आणि देणे या सगळ्या बाबीला विचार करून आपण या दोघींचं अवस्था विवरण तयार केलं होतं. अवस्था विवरण म्हणजे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. विद्यार्थी मित्रांनो, हे जे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार केलेलं आहे, या स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला या ठिकाणी आपण एकत्रितरित्या तयार केलं होतं. आणि एकत्रित म्हणजे एकाच विवरणामध्ये या ठिकाणी आपण दोन्ही कालावधीचं अवस्था विवरण घेतलं. बहुतांशी आपण यापूर्वी सिंगल बिझनेसमॅनच्या बाबतीमध्ये काय करत होतो, एकल व्यापाऱ्याच्या बाबतीमध्ये आपण प्रारंभीचं अवस्था विवरण आणि अंतिम अवस्था विवरण अशी 2 अवस्था विवरण तयार करायचो. आणि त्याच्यातून अंतिम भांडवलातून प्रारंभिक भांडवल वजा करून आपण काय करायचो, त्या ठिकाणी त्या वर्षाचा नफा किंवा वित्तीय वर्षाचा नफा काढण्यासाठी त्याचा आपल्याला नफा तोटा विवरणामध्ये उपयोग व्हायचा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण काय करत आहोत, या ठिकाणी आपण एकच बाब करत आहोत, ती म्हणजे 1/4/2016 ते 31/3/2017 या वित्तीय वर्षामध्ये किंवा आर्थिक वर्षामध्ये
या ठिकाणी प्रारंभीचं भांडवल आणि अंतिम म्हणजे वर्षाखेरचं भांडवल हे किती आहे आणि जे आलेले आकडेवारी किंवा जे प्राथमिक भांडवल आणि अंतिम भांडवल आहे वर्षाखेरचं, या दोन्ही भांडवलाला या ठिकाणी आपण संशोधन केलं किंवा याचा शोध घेण्यात आला आणि त्यासाठी आपण संपत्ती बाजू मांडली होती अवस्था विवरणाची अगोदर. अवस्था विवरणामध्ये सर्व संपत्तीचे आयटम घेतल्यानंतर 1/4/2016चे आणि 31/3/17चे म्हणजे वर्षाच्या प्रारंभी आणि अखेरचे हे दोन्ही कॉलम पूर्ण करून झाल्यानंतर त्याच्या आपण काय केलं, त्या बेरजा केल्या होत्या. या बेरजा करून ज्या त्या कॉलमला किंवा ज्या त्या डेटच्या खाली डाव्या साईडला किंवा देणे बाजूला मांडल्या आणि विद्यार्थी मित्रांनो आलेल्या बेरजेतून ह्या ज्या आलेल्या बेरजा होत्या, या आलेल्या बेरजेतून आपण काय वजा केलं होतं, आलेल्या बेरजेतून आपण त्यांचं देयता किंवा देणं वजा केलं होतं. या ठिकाणी 2 आयटम्स विद्यार्थी मित्रांनो धनको आणि देयपत्र हे कशाचे होते, देण्याचे होते किंवा देयतेविषयी होते, ज्याला आपण लायबिलिटी म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो, लायबिलिटी म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो ही जी लायबिलिटी आहे, ही लायबिलिटी ही काय असते, त्या व्यवसायाची देणं असते, ही देयता असते किंवा देणं असते आणि देणं किंवा देयता मांडण्याची बाजू ही डावी बाजू आहे. म्हणून ही अवस्था विवरणामध्ये आपण कुठं मांडलेली आहे, देयता बाजूला मांडलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो लायबिलिटी ही कशातून वजा होते, संपत्ती किंवा ॲसेटमधून. कशातून वजा होते, ॲसेट्समधून वजा होते. आणि हे जे ॲसेट्स किंवा प्रॉपर्टीज आहेत, या प्रॉपर्टीच्या बेरजा होत्या. पहिल्या तारखेला 1,36,000 आणि वर्षाच्या शेवटीला 1,62,000. मग ह्या तारखा प्रारंभीच्या ठिकाणी त्याची बेरीज मालमत्तेची बेरीज 1,36,000 कुठं घेतली आपण, देयता बाजूला देखील 1/4/16लाच घेतली आणि इकडची बेरीज 1,62,000 देखील कुठं घेतली आपण, या ठिकाणी 31/3/2017ला घेतली. आणि याच्यामधून विद्यार्थी मित्रांनो आपण काय काम केलेलं आहे, त्या ठिकाणी दोन्ही बाजूच्या म्हणजे दोन्ही तारखाच्या 1/4 अर्थातच 1 एप्रिल 16ला या ठिकाणी जी देयता होती ती 12 आणि 4 16,000 होती, म्हणजे धनको आणि देयपत्रे. विद्यार्थी मित्रांनो हे धनको आणि देयपत्रे काय आहेत, 31/3/17ला 8,000 आणि 10,000 आहेत, म्हणून 18,000 झाले. हे 2 आयटम 16,000 आणि 18,000 ज्या त्या रकमेतून वजा केले. आपण काय केलेलं आहे, ज्या त्या वर्षाच्या अंतिम शिल्लका किंवा मालमत्तेच्या किंवा संपत्तीच्या ज्या अंतिम शिल्लका होत्या त्यातून हे आयटम आपण वजा करून टाकले आणि उर्वरित जी राशी असते त्यालाच आपण कॅपिटल किंवा भांडवल म्हणतो. उर्वरित राशीला आपण काय म्हणतो, कॅपिटल किंवा भांडवल. आणि कॅपिटल किंवा भांडवल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी देयता बाजूला 1/4/16ला प्रारंभिक भांडवल ज्याला म्हणू आपण ते होतं 1,20,000 आणि वर्षाच्या शेवटी त्याचं झालेलं आहे 1,44,000. देणं वजा केल्यानंतर काय झालं तयार, 1,44,000. विद्यार्थी मित्रांनो हे 2 प्रकारचे आकडे जे आहेत, एकाला 1/4/16ला आपण प्रारंभिक भांडवल म्हणतो आणि या 31 मार्च 17ला काय म्हणतो आपण, वर्षाअखेरचे भांडवल किंवा अंतिम भांडवल. हे जे वर्षाअखेरचे भांडवल आहे त्यातून आपण प्रारंभिक भांडवल काय करतो, वजा करतो आणि हे नफा तोटा विवरणामध्ये आपण दाखवतो. आणि वजा करून झाल्यानंतर आपल्याला निव्वळ नफा किंवा निव्वळ नफा तोटा विवरणाचा जो काही उर्वरित हिस्सा असेल तो त्या ठिकाणी आपल्याला मिळेल, तो नफा असेल किंवा तोटा असेल. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फक्त परिवर्तन किंवा बदल असा आहे, तो म्हणजे या ठिकाणी एकतर हे अवस्था विवरण आपण एकत्रितरित्या तयार केलं, म्हणजे सुटं पहिल्या तारखेचं वेगळं विवरण करू शकलो असतो आपण आणि वर्षाअखेरचं देखील वेगळं विवरण करता आलं असतं. परंतु तसं न करता एकाच विवरणामध्ये आपण देणे आणि मालमत्ता आणि वर्षाअखेरची देखील प्रारंभीचंही त्याच ठिकाणी घेतलं आणि वर्षाअखेरचंही घेऊन देणे आणि मालमत्ता किंवा देणे आणि संपत्ती या ठिकाणी आपण आपोआपच कन्वर्ट केली आणि अवस्था विवरण एकत्रितरित्या तयार केलं. आता प्रश्न असा आहे की 1,20,000 हे प्रारंभिक भांडवल आहे आणि 1,44,000 हे वर्षाअखेरचं भांडवल आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण काय करतो आहे, संयुक्त भांडवल हा एक नवीन शब्द तुम्हाला भेटलेला आहे नवा. तो संयुक्त भांडवल कशाला म्हणायचं, विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संयुक्त भांडवलाचा असा अर्थ आहे, या ठिकाणी हे एका व्यक्तीचं भांडवल नाही आहे. हे एका व्यक्तीचं भांडवल आहे का, नाही. याचा ओनर किंवा मालक हा एक नाही. ओनर म्हणजे कोण, प्रोप्रायटर. आणि हा जो ओनर असतो OWNER, हा जो ओनर असतो विद्यार्थी मित्रांनो हा मालक असतो व्यवसायाचा. आणि या ठिकाणी मालक किती आहेत, 2 आहेत. आणि या ठिकाणी हे 2 मालक आहेत, दिशा आणि निशा. या 2 व्यक्ती या ठिकाणी काय आहेत, या व्यवसायाच्या ओनर असल्यामुळं या ठिकाणी या दोघींचं हे प्रारंभिक भांडवल हेही संयुक्त आहे आणि 1,44,000 वर्षाअखेरचं भांडवल हेही संयुक्त भांडवल आहे. म्हणजे या ठिकाणी जॉईंट कॅपिटल म्हणायचं. संयुक्त भांडवला काय म्हणतो आपण,
जॉईंट कॅपिटल. काय म्हणतो? जॉईंट कॅपिटल. विद्यार्थी मित्रांनो, हे जे जॉईंट कॅपिटल आहे, या जॉईंट कॅपिटलला आपण या ठिकाणी काय करणार आहोत? नफा तोटा विवरणासाठी या ठिकाणी पुढच्या भागामध्ये वापरणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण अवस्था विवरण कसं तयार केलं हे पाहून झाल्यानंतर आपण पुढच्या मुद्द्यावर जाणार आहोत. तो पुढचा आपला मुद्दा, यातला उर्वरित भाग म्हणजे काय असतो? या अवस्था विवरणावरून आपण जो या व्यवसायाचं नफा तोटा विवरण तयार करतो त्याच्यावरती जाऊया. आणि हे नफा तोटा विवरण आपल्याला पुढच्या पेजवरती दिलेलं आहे. तर हे पुढच्या पेजवरचं नफा तोटा विवरण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. तर ते नफा तोटा विवरण आपण आता कसं तयार केलं ते आपण अभ्यास करू किंवा याची चर्चा करू. विद्यार्थी मित्रांनो, नफा तोटा विवरण कंसामध्ये काय टाकलं तुम्ही? 31 मार्च 2017 रोजीचे. त्याचं कारण काय? हे नफा तोटा विवरण कधीसाठी इम्प्लिमेंट झालेलं आहे किंवा कधी तयार केलेलं आहे? 31 मार्च 2017 रोजी याला म्हणू शकतो आपण. त्याचं कारण हे अंतिम दिवशी तयार केलेलं आहे. हे कधी तयार केलेलं आहे? वर्षाअखेरच्या अंतिम दिवशी. अर्थातच वित्तीय वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे इयर एंडिंग, फायनान्शियल इयर एंडिंगचा दिवस शेवटचा कोणता असेल? 31 मार्च 2017. याप्रमाणे हे नफा तोटा विवरण तयार केलं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी काय पाहायचं असतं या व्यापाऱ्याला? या ठिकाणी आपल्याला 31 मार्च 2017 ही जर वर्षाची अंतिम तिथी आहे, तर या अंतिम दिवशी आपल्या व्यवसायाला नफा किंवा तोटा किती झाला हे पाहण्याचं हे विवरण आहे. म्हणून त्यालाच आपण काय म्हणतो? नफा तोटा विवरण किंवा नफा तोटा पत्रक असं म्हणतो. त्यालाच प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट असं म्हणतात. हे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट कसं बनवतात हे आपण याच्या आधी देखील पाहिलं. आताही त्याच स्टेपने जाऊया, परंतु या ठिकाणी फक्त आयटम काय वापरायचे आहेत आपल्याला? या ठिकाणी 2 पार्टनर म्हणजे 2 भागीदार आहेत. प्रत्येक आयटमच्या ठिकाणी या ठिकाणी त्यांचं काय आहे? दोन्ही भागीदारांच्या या ठिकाणी भूमिका आहे. या ठिकाणी ह्या मालक किंवा ओनर आहेत दिशा आणि निशा. या पार्टनरशिप फर्ममध्ये दिशा आणि निशा ह्या 2 पार्टनर असल्यामुळं यांच्या नावानिशी किंवा त्यांच्या प्रत्येक आकडेवारीशी संबंधित आपण कन्सर्न बाबी या ठिकाणी कशा घेतल्या हे आपण आता चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण काय करणार आहोत? या ठिकाणी पहिला मुद्दा, आपण नफा तोटा विवरणामध्ये काय आखणी करतो? तपशील आणि इनर आउटर रकमेचे कॉलम. इनर आणि आउटर रकमेचे कॉलम. आतल्या कॉलमला इनर म्हणतात आणि बाहेरच्या रक्कम कॉलमला आउटर कॉलम असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, रक्कम नोंदीसाठी या ठिकाणी आउटर कॉलम नोंदला जातो आणि कॅल्क्युलेशन करण्यासाठी किंवा आगणन करण्यासाठी ज्याला आपण म्हणतो त्यालाच परिगणना असंही आपण म्हणू शकतो. मग ही गणना करायची असेल तर गणना करण्यासाठी किंवा हिशोब पूर्ण करून मांडण्यासाठी आपण इनर कॉलमचा वापर करतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिलं शीर्षक आहे भागीदाराचे संयुक्त वर्षाअखेरचे भांडवल. म्हणजे आपल्या दृष्टीने पहिल्यापासूनच आपण काय घेतो? या नफा तोटा विवरणाचा पहिला मुद्दा असतो आपला किंवा पहिलं हेडलाईनच असतं वर्षाअखेरचे भांडवल. काय असतं? वर्षाअखेरचे भांडवल. या ठिकाणी फक्त शब्द बदलून काय लिहिले त्यांनी? भागीदाराचे संयुक्त वर्षाअखेरचे भांडवल. संयुक्त म्हणजे ते एकट्याचं नाही, म्हणून या ठिकाणी संयुक्त भांडवल असा उल्लेख केलेला आहे. आणि वर्षाअखेरचं संयुक्त भांडवल त्यांचं किती होतं? 1,44,000. विद्यार्थी मित्रांनो, हे जे 1,44,000 होतं, हे 1,44,000 कॅपिटल त्यांचं कधी आलं होतं? 31 मार्च 2017 रोजी. हे त्यांचं संयुक्त भांडवल आहे आणि हे या ठिकाणी आपण आता सध्या पहिल्यांदा प्राथमिक स्टेपला नफा तोटा विवरणामध्ये घेतलेलं आहे. आणि हे 1,44,000 घेऊन झाले की त्याच्यानंतर पुढचा आयटम आपण काय करतो? वजा करतो वर्षभरात गुंतवलेली अतिरिक्त भांडवल. विद्यार्थी मित्रांनो, या भागीदारांनी दोघींनी पण काय केलेलं आहे? वैयक्तिक पातळीवर वर्षभरात अतिरिक्त भांडवल गुंतवलेलं आहे. दिशाने 8,000 आणि निशाने 12,000 रुपये आणलेत असं या ठिकाणी स्पष्टीकरण आहे. तर हे कुठं पाहायला मिळेल आपल्याला? प्रश्नामध्ये. हा भाग कुठं मिळेल तुम्हाला? प्रश्नामध्ये 2 नंबरची समायोजन आहे. त्यांनी अनुक्रमे 8,000 आणि 12,000 अतिरिक्त भांडवल आणले. आता अनुक्रमेचा अर्थ काय होतो? ज्याचं नाव अगोदर आहे, बरोबर आहे, त्यांनी 8,000 आणलेत आणि ज्याचं नाव नंतर आहे त्या भागीदाराचं नाव नंतर आहे त्यालाही 12,000 रुपये आणलेत. अनुक्रमे नाव जर वापरायचं असेल तर आपल्याला अनुक्रम बघण्यासाठी वरील लक्षात येईल. तो म्हणजे या प्रश्नामध्ये काय दिले त्यांनी? दिशा आणि निशा. मग पहिल्यांदा दिशा नाव असेल तर तिचं काय आहे? 8,000 रुपये भांडवल आहे. किती आहे? 8,000.
आणि निशाचा आहे 12,000. अशा पद्धतीने हे दोन आकडे आपण आता घेतलेले आहेत आणि ते आपण या ठिकाणी नफा तोटा विवरणामध्ये मांडतो आहे. इनर कॉलममध्ये दिशाच्या नावावर किती 8,000 आणि निशाच्या नावावर किती 12,000. विद्यार्थी मित्रांनो, ही दोन्ही आकडे घेऊन झाल्यानंतर याचं आपण आगणन कॉलममधून उचलून कुठं घेणं आवश्यक आहे, रक्कम किंवा आउटर कॉलममध्ये. आउटर कॉलम म्हणजे ह्या दोन्हीची बेरीज होईल. 8,000 12,000 इक्वल टू किती होणार मग 20,000 म्हणजेच 20,000. 12 आणि 8 किती झाले 20,000 रुपये. हे अतिरिक्त भांडवल आहे आणि त्याची मुख्य प्रक्रिया आपण नेहमी करतो त्याप्रमाणे काय आहे, वर्षाअखेरच्या भांडवलातून आपण अतिरिक्त आणलेलं भांडवल या ठिकाणी काय करतो, वजा करतो. काय करतो, वजा करतो. मग राहिलेलं भांडवल काय विद्यार्थी मित्रांनो, 1,44,000मधून 20,000 गेले म्हणून राहिले 1,24,000. 1,24,000 किती उरले त्या ठिकाणी 1,24,000 आणि हे 1,24,000 उरलेले भांडवल या ठिकाणी आपण त्याला नाव काय देत असतो विद्यार्थी मित्रांनो, समायोजित भांडवल. काय म्हणू शकतो या ठिकाणी, समायोजित भांडवल असं आपण त्याला म्हणतो. आणि हे जे समायोजित भांडवल आहे, या समायोजित भांडवलातून आपण नेहमीप्रमाणे काय करणार आहोत, आता वर्षाच्या सुरुवातीचे भांडवल वजा करणार आहोत. मग इथं दिले त्यांनी वजा वर्षाच्या सुरुवातीचे भांडवल. काय करायचं असतं, ॲक्च्युअल प्रॉफिट काढण्यासाठी चालू वर्षाअखेरच्या नफ्यामधून आपण काय करतो आहे, वर्षाअखेरच्या भांडवलामधून आपण काय करतो, समायोजित भांडवलातून वर्षाच्या सुरुवातीचे भांडवल वजा करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हे जे भांडवल वजा करतो आहे, हे भांडवल वजा करत असताना आपण ही जे वर्षाच्या सुरुवातीचे भांडवल आहे, ते भांडवल 3:2 प्रमाणात दाखवणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी दाखवलं आहे. ॲक्च्युअलमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रारंभिक भांडवल आपलं जे उरलं होतं ते किती होतं, 1,20,000 होतं. किती होतं, 1,20,000. पुन्हा पाहून घेऊ शकता तुम्ही, वर्षाच्या प्रारंभीचे 1/4/2016ला या ठिकाणी काय म्हणतात आपण, संतुलित राशी किंवा संयुक्त कॅपिटल म्हणजेच जॉईंट कॅपिटल संयुक्त भांडवल आहे 1,20,000. आणि हे 1,20,000 कशावर वाटलं जाईल विद्यार्थी मित्रांनो, 1,20,000 हे या 3:2 या प्रमाणावर वाटलं जाईल. 1,20,000 या ठिकाणी दाखवले. तर त्या ठिकाणी तुम्हाला या कार्यक्रम म्हणजे याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि याचं कॅल्क्युलेशन आहे 1,20,000. अगोदर त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो 3:2 प्रमाणाची बेरीज जर केली तर काय दिसेल तुम्हाला, 3:2 याची बेरीज होते 5. याची काय होती बेरीज 5. म्हणून आपण 1,20,000 जर वाटवायचं असेल तर ह्या 5ने आपण आता पहिल्यांदा भागितलं पाहिजे. मग 5ने जर भागितलं तर आपल्याला ह्या सगळा उत्तर या ठिकाणी कॅल्क्युलेशनमध्ये येईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण व्यवस्थित लिहू आणि त्याच्यानंतर आपण याचा विचार करू. 1,20,000 1,20,000 भागिले 5. भागिले 5 केल्यानंतर काय होईल, तर 5 दोन्ही 10, खाली किती उरले 2, 5 चौक 20 आणि उरलेले 3 0. विद्यार्थी मित्रांनो, भागाकार आहे 24,000. आता प्रश्न आहे, हे 24,000 गुणिले आपल्याला काय करावं लागेल, एकाला 3 द्यायचं आहे आणि एकासाठी 2 द्यायचं आहे, बरोबर आहे. तर पहिल्यांदा आपण काय करू, 24,000 गुणिले 3. तर या ठिकाणी हे असं मांडल्यानंतर आपल्या लक्षात येईल 24,000 गुणिले 3 म्हणजे 3ने गुणायचं आहे. आणि 24 2 48, 24 72 जरी मांडले आणि 3 0 मांडले तर आपली रक्कम काय येईल, एकाला 72,000 आणि एकाला 24,000 गुणिले 2. याचा अर्थ या 2 प्रमाणे आपलं काय होतं आहे 48,000. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी हे काय वाटलं जाईल, या ठिकाणी 72,000 आणि हे प्रारंभिक कॅपिटल किंवा वर्षाच्या सुरुवातीचं भांडवल काय येईल, मग एकाचं येईल 72,000 आणि एकीचं या ठिकाणी 48,000. विद्यार्थी मित्रांनो, दिशाला 72,000 आले आणि निशाला 48,000 रुपये. 3:2 या प्रमाणामध्ये आपण किती काय रुपये वाटले, 1,20,000 वाटले आणि ह्या दोन्हीची बेरीज आपोआपच इथं काय राहील, मग 1,20,000च राहील. विद्यार्थी मित्रांनो, आपलं समायोजित भांडवल उरलेलं होतं फक्त आणि फक्त 1,24,000. किती होतं, 1,24,000 आणि ह्या 1,24,000मधून 1,20,000 गेले. वजाबाकीसुद्धा करताना सोपं झालेलं आहे आणि फक्त रक्कम उरली 4,000. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा समायोजनापूर्वीचा म्हणजे ज्या समायोजना किंवा ॲडजस्टमेंट असतात, तो जो प्रॉफिट आहे समायोजनपूर्वीचा नफा किंवा प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट बिफोर
प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट. आणि ही जी प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट आहे, या ॲडजस्टमेंट या नफ्याला आपण रक्कम फक्त किती दिसत आहे आपल्यासाठी, ही रक्कम राहिलेली ॲडजस्टमेंट पूर्वीचा नफा किंवा समायोजनपूर्वीचा नफा फक्त आणि फक्त 4,000 ओनली 4,000. विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न असा झाला की या ठिकाणी रक्कम कमी आहे, परंतु या प्रश्नामधल्या समायोजन बाकी आहेत. आता यामध्ये अधिक होणारा आयटम आहे देयपत्रावर अधिमूल्यन. बघा, देयपत्र म्हणजे ज्या विपत्र किंवा हुंडीला आपण या ठिकाणी जास्तीची रक्कम पडलेली आहे, म्हणजे ज्या देयपत्रावर आपण स्वीकृती दिलेली आहे त्या देयपत्राचं अधिमूल्यांकन झालेले 2,000ने. म्हणजे जर एखादी आयटम आपण समजा हे 2,000ने वाढलं कशामुळं, तर 10,000 रुपयाची हुंडी होती त्याच्याऐवजी 12,000 रुपये हे पेएबल झालेले आहे. अशा वेळेस अधिमूल्यांकन जर झालं तर ते 2,000 रुपये आपल्या या ठिकाणी देणं वाढलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, हे अधिक करणार आहोत. आणि हे जे अधिमूल्यांकन आहे हे पैसे गेले आपल्याकडं, म्हणून 4 आणि 2 6,000 रुपये. आपल्याजवळ ॲक्च्युअल किती राहिले असते मग, 6,000 रुपये. देयपत्राला जर अधिमूल्यांकन झालं नसतं किंवा ओव्हर व्हॅल्युएशन झालं नसतं तर 6,000 राहिले असते 4च्या ऐवजी. म्हणून ते 2,000 प्लस केले आणि येणारी बेरीज होती 6,000. आता राहिला प्रश्न वजा काय काय करायचे विद्यार्थी मित्रांनो. धनकोवरचे अवमूल्यन. धनकोवरचे अवमूल्यन. आता धनकोवरचे अवमूल्यन समायोजन दिलं असेल. आता धनकोवर काय झाले, ते धनकोचे मूल्य 4,000ने कमी लावण्यात आले. म्हणजे ज्या ठिकाणी धनको समजा या ठिकाणी 10,000 धनको होते, बरोबर आहे, परंतु ते 6च लावण्यात आले. किंवा या ठिकाणी 14,000 होते ते 10च लावण्यात आले. असं काय जे असेल ते या ठिकाणी महत्त्वाचा भाग असा आहे, तो एकूण जे धनको होते त्यात किती रुपये कमी लागण्यात, 4,000ने कमी लावण्यात आले. मग हे 4,000 रुपयाचे धनको आपल्याला कुठं दाखवावं लागतील, या ठिकाणी अवमूल्यन म्हणजे कमी लावण्यात आले. आणि कमी लावण्यामुळं आपलं देणं वाढलं की आपला खर्च वाढला, म्हणून 4,000 या ठिकाणी आपण वजाला घेतो आहे. भांडवलावरचं व्याज हे देखील आपल्याला कोणाला द्यायचं आहे, दिशा आणि निशाला द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्यांच्या दोघीच्या भांडवलावर 10% वार्षिक दराने या ठिकाणी काय घेतात, त्या व्याज घेतात, बरोबर आहे. त्या काय घेतात, व्याज घेतात. आणि ही व्याजाची समायोजन आहे ती या ठिकाणी आपल्या भागीदारी संस्थेच्या दृष्टीने काय खर्च आहे. म्हणून ह्या दोघीचं या ठिकाणी 10% म्हणजे 72,000वर 10% आणि 48,000वर 10%, तर रक्कम आली 7,200 आणि 4,800. कशी येईल, या ठिकाणी तुम्ही एकाचं करून बघू आपण कॅल्क्युलेट. 72,000 72,000 गुणिले 10 भागिले 100. विद्यार्थी मित्रांनो, हे 2 शून्य उडवा, हे एक उडवा, इथला उडवा, राहिले फक्त 7,200. ही जी 7,200 रक्कम आहे ही कोणासाठी आहे, या ठिकाणी ही 7,200 रक्कम व्याजाची, भांडवलावर व्याजाची, ही देय म्हणजे खर्चिक बाब आहे. म्हणून 7,200 दिशाला आणि 48,000वर 1 शून्य उडाला, म्हणून या ठिकाणी 10% 4,800 निशाला. मग या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय झालं आहे, भांडवलावरील व्याज आपण देय असल्यामुळे या ठिकाणी काय केलं, आपण वजा करून टाकलं. राहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, संयंत्र व यंत्रावरील घसारा हाही आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने खर्च असतो. म्हणून संयंत्र व यंत्रावर घसारा दाखवला त्यांनी 800 रुपये. तर तोही आपण आता या ठिकाणी बघून घेऊ, 800 रुपये त्यांनी कसा दाखवला. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी यंत्र आणि संयंत्र या ठिकाणी काय होतं, दोन्ही प्रसंगात 8,000 होतं. याचा अर्थ वर्षाच्या सुरुवातीला 8,000च होते आणि वर्षाअखेरला देखील 8,000 होते. मग वर्षभराचा घसारा हेच यंत्र वर्षाअखेरला असल्यामुळं 8,000वर 10% रक्कम काढलेली त्यांनी. आणि कोणत्याही रकमेवर 10%ने एक जर शून्य उडवला तर उर्वरित राशी ही कशी असते, 10% असते. म्हणून राहिलेली रक्कम किती होती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, 800 रुपये. किती रुपये होती, 800 रुपये. आणि हे जे 800 रुपये आहेत हे संयंत्र यंत्रावरील घसारा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता राहिला आहे आणखी अंतिम मुद्दा समायोजनेचा, तो आहे जमीन व इमारतीवरील घसारा. जमीन व इमारतीवर घसारा या ठिकाणी जमीन व इमारत किती दाखवली विद्यार्थी मित्रांनो, ती आहे 80,000 80,000. आणि ही जी 80,000 किंवा 80,000 रुपये ही जमीन आणि इमारतीचा भाग आहे. याच्यावर देखील विद्यार्थी मित्रांनो 10% रक्कम आहे. आणि तेच फॉर्म्युला आपण वापरायचा. तुम्ही एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा, जर कॅल्क्युलेशन येत नसेल किंवा तुम्हाला मांडण्याची इच्छा नसेल तर एक सोपा आणि छान उपक्रम आहे, म्हणजे एक टेक्निक आयडिया आहे. आणि ती आयडिया अशी आहे, कोणत्याही रकमेवर 1 शून्य जर तुम्ही कट केला तर ती राहिलेली रक्कम 10% असते.
ती राहिलेली रक्कम किती असते 10%. आता आपण ह्या 10%साठी 80,000चा एक शून्य उडवला, मग ही राहिलेली रक्कम किती उरली आता 8 वर 3 शून्य म्हणजे 8,000 रुपये. किती उरले 8,000 रुपये. आणि हे 8,000 किती टक्के आहेत 10% आहेत. आणि ही 10% रक्कम आपण कुठं घेतो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या इनर साईडला जमीन व इमारतीवरील घसारा म्हणून घ्या 8,000 रुपये. आणि हाही आपल्या दृष्टीने काय होता या ठिकाणी व्यवसायाचा खर्च आहे. आणि म्हणून हा घसारा आणि हे जे वजाचे कॅल्क्युलेशन आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे समायोजनपूर्वीच्या नफ्यातून आपल्याला काय करायचं आहे वजा करायचे आहेत. मग समायोजनपूर्वीचा नफा किती होता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 4,000 होता, पण अधिमूल्यांकनाचे देवीपत्राच्या अधिमूल्यांकनाचे 2,000 ॲड झाल्यामुळं आपल्याकडं समायोजनपूर्वीचा नफा राहिला होता 6,000 रुपये. किती राहिला होता 6,000. आणि 6,000तून 24,000 जातात का नाही. म्हणजे या ठिकाणी खर्च जास्त झाला आणि नफा कमी झाला. तर नफा कितीने कमी झाला, तो म्हणजे कमी पडला 18,000 रुपये. म्हणजे 18 आणि 6 24, म्हणजेच या 24,000चीच भरपाई व्हायला आपल्याला 6,000 काढून म्हणजे नफ्याचे गेले. आणि तोटा मात्र या ठिकाणी किती राहिला 18,000 रुपये तोटा राहिला. आणि हा जो तोटा आहे त्याला आपण काय नाव देतो विद्यार्थी मित्रांनो, वर्षाचा शुद्ध नफा जसं म्हणतो तसंच या राशीला आपल्याला काय म्हणावं आता वर्षाचा शुद्ध तोटा. त्याचं कारण आहे या ठिकाणी समायोजनपूर्वीचा जो लाभ आहे याच्यामधून ही सर्व राशी आपली काय होणं आवश्यक होतं वजा होणं आवश्यक होतं. आणि ही वजा होऊ शकत नाही. 6,000तून 24,000 जातच नाहीत. मग कमी किती पैसे पडले आपल्याला 18,000 रुपये. म्हणून हे जे 18,000 रुपये विद्यार्थी मित्रांनो, हे 18,000 या ठिकाणी 800वरती हे 18,800 कशासाठी आहेत विद्यार्थी मित्रांनो, 18,800 ही जी राशी आहे ही 18,800 राशी 6,000 हे नफ्याचे कमी पडले. आणि या ठिकाणी तेवढी रक्कम आपण 24,800तून वजा केली, म्हणून 18,800 हा वर्षाचा शुद्ध तोटा आहे. अशा प्रकारे हे उदाहरण आपलं या ठिकाणी संपतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हा व्हिडिओ थांबवत आहोत आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा. या ठिकाणी या प्रश्नावरती आधारित आपण 2 व्हिडिओ बनवले होते. एक दिशा आणि निशा या भागीदारी संस्थेचं आपण काय केलं होतं अवस्था विवरण. काय केलं होतं अवस्था विवरण एक केलं होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, दुसरा भाग असा होता तो म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण काय तयार केलं नफा तोटा विवरण. आणि ह्या 2 विवरण तयार केल्यानंतर हा भाग किंवा प्रॅक्टिकलचा कार्य या ठिकाणी आपल्या प्रॅक्टिकल 7चं पूर्ण होत आहे. तर या ठिकाणी आपण थांबवत आहोत आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा, अभ्यास करा. व्हिडिओ ऐकल्यानंतर पूर्ण या ठिकाणी प्रॅक्टिकल हे PDF पाहून तुम्ही या ठिकाणी वहीमध्ये फेर करा, अभ्यास करा. आणि काही शंका असल्यास या ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून शंका उपस्थित करा, त्याचं निरसन केलं जाईल. तोपर्यंत काळजी घ्या, घरातच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.